असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया. चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये आपल्याला हवं ते बनण्याची क्षमता असते. फक्त आपल्याकडे ती तयारी हवी, कष्ट करण्याची तयारी हवी. एखाद दुसऱ्या वेळेला आपल्याला अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा उभं राहण्याची आपली तयारी असेल, आपली मानसिकता असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर अर्थातच यश आपलंच असतं. नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. राज नावाचा एक मुलगा, तो खूप अस्वस्थ झाला होता कारण त्यानं इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिनं त्याला एक पेन्सिल दिली. विचारात पडलेल्या राजनं आजीकडे पाहिलं आणि तो म्हणाला, माझ्या परीक्षेमधल्या खराब कामगिरीनंतर ही पेन्सिल घेण्यासाठी मी असमर्थ आहे. विचारात पडलेल्या राजनं आजीकडे पाहिलं आणि तो म्हणाला, आजी ही पेन्सिल तू मला का देतेयस? आणि गिफ्ट म्हणून घेण्यासाठी तर मी असमर्थच आहे, कारण परीक्षेमध्ये अर्थातच मी खूपच खराब कामगिरी केली आहे. आजीनं त्याला समजावलं, तू या पेन्सिलकडून खूप काही चांगल्या गोष्टी शिकू शकतोस. बघ ना, ती तुझ्याच सारखी आहे, पण धार लावून घेण्याचा वेदनादायी अनुभव घेतेय. अगदी तसाच जसा तू परीक्षेत खराब कामगिरी केल्याचा घेतोयस, तरीही ती तुला चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी मदत करणार आहे. ज्याप्रमाणे ही पेन्सिल आतून येतेय त्याचप्रमाणे तुलाही अडथळ्यांना पार करण्याचं बळ तुझ्यातच सापडेल. आणि शेवटी ज्याप्रमाणे पेन्सिल कुठल्याही पृष्ठभागावर आपला ठसा उमटवते ना, त्याचप्रमाणे तू सुद्धा जे काही करशील, करायला घेशील त्यावर तू तसाच ठाम राहशील. राजनं आजीला वचन दिलं, इथून पुढं तो खूप मेहनत करेल. जोपर्यंत यश मिळणार नाही तोपर्यंत तो सतत मेहनत करत राहील. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे हे म्हणतात, हे मी खरं करून दाखवेन, असं तो आजीला म्हणाला. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाकडं आपल्याला हवं ते बनण्याची क्षमता नक्कीच असते. जे काही आपल्याला आपल्या आयुष्यात हवं आहे ते नक्कीच आपण मिळवू शकतो. फक्त गरज असते ती जबरदस्त मनीषा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कष्ट करण्याची तयारी. जे काही आपल्याला हवं आहे त्यासाठी लागणारे सगळे कष्ट करण्याची तयारी आपली हवी आणि त्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न आपण नेहमी केले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, एखाद दुसऱ्या वेळेला अपयश आलं म्हणून खचून न जाता त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. त्या अपयशाला पायरी बनवून आपण यशापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत करणं हेच यशाचं रहस्य असतं, हे लक्षात घ्या. आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिसनर्सना विनंती करतेय की तुम्ही YouTube चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FMचा लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका धमाल कार्यक्रम.